तुझ्या सोबतीने ज्या आजच्या भागाची सुरुवात होते मल्हार आणि नुपूर पासून. तर आता इथे मल्हार म्हणतो नुपूरला, नुपूर मी काल रात्री विचारलं होतं ना तुला कुठे गेली होतीस म्हणून, असं म्हणतो तो. तू रात्री काय सांगितलंस मला की बाहेर फेऱ्या मारत होते, तू ऑफिस मध्ये गेली होतीस, हे मला का नाही सांगितलंस, असं म्हणतो मल्हार. मला असं वाटलं की सकाळी सगळं तुमच्या समोर आणेन, मला खात्री होती की पुरावे पाहिल्यावर. तर आता तेवढ्यातच तिला मल्हार कट करतो आणि म्हणतो मग एवढीच खात्री तुला माझ्या बाबतीत का नाही वाटत, तुला असं का नाही वाटलं की पुरावे न मागता मी तुझं ऐकून घेईन, तुझं समजून घेईन, एवढा विश्वास, असं म्हणतो मल्हार. नाही नाही, तुझंही बरोबरच आहे म्हणा, माझ्यासारख्या माणसावर का विश्वास ठेवशील तू, तुझा एवढा मोठा विश्वासघात केलाय मी, त्यामुळे तुझ्याकडून मी ही अपेक्षा ठेवणं चुकीचंच आहे, असं म्हणतो मल्हार. सर मी खरंच सांगतेय तुम्हाला, काल रात्री मी जेव्हा ऑफिसमध्ये गेले होते तेव्हा त्या पेपर्स मध्ये चुका होत्या, मला कळतच नाही की आज सगळं कसं काय बदललं, असं म्हणते नुपूर. मुद्दा तो नाहीच आहे नुपूर, त्याबद्दल मी बोलतच नाही, असं म्हणतो मल्हार. मग असं म्हणते नुपूर, मला सांग मी तुला ऑफिसमध्ये पुन्हा का घेऊन गेलो, कारण किचन मॅनेज करण्यासाठी मला विश्वासू माणूस हवा होता म्हणून, असं म्हणतो तो. हो ना, असं म्हणतो तो. आज तुला ऑफिसमध्ये काहीतरी प्रूव्ह करायचं होतं आणि तुला ते प्रूव्ह करता आलं नाही, हे महत्वाचं नाहीच आहे. तायडी म्हणाली तसं तू सुद्धा मालकीण आहेस या कंपनीची, तुला एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. का गोष्टीमुळे मी खूप हर्ट झालोय नुपूर, तू मला न सांगता हे सगळं का केलंस, मला सांगायला हवं होतंस तू नुपूर, असं म्हणतो मल्हार. मला इतकंच वाटलं की तुमच्या समोर यायचं तर पुरावा घेऊन यायचं. सर मी जे काय केलं ना त्यामागे ऑफिसचं भलं व्हावं इतकाच विचार होता माझा, मला ते सिद्ध करता आलं नाही आणि मी चुकीचे ठरले, असं म्हणते ती. नुपूर हे जर तू मला सांगितलं असतंस तर आम्ही दोघे असलो असतो ना ऑफिसमध्ये, असं म्हणतो मल्हार. आज आपण दोघेही चुकीचं ठरलो असतो पण निदान दोघेही एकाच बाजूला असतो, असं म्हणतो मल्हार. आज जेव्हा तुझ्याकडे बोट दाखवलं गेलं तेव्हा बघत बसण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नव्हतं नुपूर, असं म्हणतो मल्हार. कारण तुझ्या बाजूने बोलायला, उत्तर द्यायला माझ्याकडे काहीच नव्हतं, असं म्हणतो तो. खूप हेल्पलेस वाटलं मला नुपूर, असं म्हणतो तो, कारण आपण दोघे एकत्र आहोत. हे बघ मी तुला कंपल्शन नाही करू शकत, पण माझी एक रिक्वेस्ट आहे तुला, पुन्हा ही अशी वेळ नको येऊ देऊस, असं म्हणतो मल्हार. प्लीज, असं म्हणतो तो. तर आता इथे नुपूर बघा प्रेक्षक हो ओले डोळे घेऊन तिथेच थांबलेली असते. मल्हार मात्र चिडून निघून जातो तिथून. तर आता रात्रीची वेळ असते, तर ती ते सगळे फाईल्स बघत असते तायडे, आणि आता ती सगळ्या फाईल्स लपून ठेवत असते. तर आता तेवढ्यातच नुपूर आलेली असते. तर आता ती बघते तायडेला सगळ्या गोष्टी करताना. तर आता तायडे हसते, ये असं म्हणते ते, मला माहित होतं तू येणार आहेस ते, ये असं म्हणते तायडे. मलाही माहित होतं. काय ग, असं म्हणते तायडे, की तुम्ही ते असालच काहीतरी लपवायला, असं म्हणते आता नुपूर. तायडे खूप जास्त चिडलेले असते, काहीतरी मिटवून टाकायला सुरुवात तर केलीच असेल तुम्ही, असं म्हणते ती. तर आता तायडे हसते जोर जोरात, नाही हुशार आहेस तू पण माझ्या एवढी नाही आहेस. प्रॉब्लेम काय माहिती, तुम्हाला सिंपल रूल्स माहिती नाहीयेत म्हणून प्रॉब्लेम झाला, असं म्हणते तायडे. लक्षात ठेव कधी पण, जो सिद्ध होतो ना तो गुन्हा आणि जो पकडला जातो तो गुन्हेगार, हा, असं म्हणते तायडे. गुन्हा सिद्ध करायला डार्लिंग पुरावा लागतो ग, असं म्हणून आता ती फाईल दाखवते. पुरावा, असं म्हणते ती. हेच लपवताय ना तुम्ही, असं म्हणते आता नुपूर. तर आता बघा प्रेक्षक काहीतरी बघत असे नुपूर, तर आता थांबवते तिला तायडे. बघा प्रेक्षक हो, असं म्हणते आता तायडे. ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर माझी फजिती झाली, मी खोटी ठरले म्हणून तुम्ही जिंकलात असं वाटतंय का तुम्हाला, असं म्हणते आता नुपूर. तर आता हसायला लागते परत तायडे, जोर जोरात हसते ती. हे ग, असं म्हणते तायडे, मी तुला, असं म्हणून आता सेलोटेप धरून थांबते ती आता नुपूरच्या तोंडासमोर. मी तुला खेळाचे रूल्स दाखवत होते, असं म्हणते तायडे. हा, मग ते आता माझ्यासमोर तू नेक्स्ट टाइम खेळशील तेव्हा किती अलर्ट राहायला पाहिजेत, किती विचार केला पाहिजेत, समजेल तुला, असं म्हणते तायडे. म्हणजे कसं, नेक्स्ट टाइम ज्या वेळेला तू माझ्यासोबत खेळ खेळशील तेव्हा जेव्हा तुला असं वाटेल तायडी अडकली गेली, पकडलं कोणीतरी तायडेला, हे सगळं वाटून जेव्हा तुझ्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटतील तेव्हा लगेच लगेच क्रॉस चेक करायचं, लगेच आपले रूल्स आठवायचे आणि स्वतःलाच प्रश्न करायचे, पकडली तर नाही जाणार ना परत, असं म्हणते आता तायडे. आणि हसायला लागते ती. बरं चल, आज मी तुला एक सिक्रेट सांगते, असं म्हणते तायडे, फक्त तुलाच, हा, असं म्हणते आता तायडे. ड्रॉवर मधले पुरावे मीच बदलले होते, असं म्हणते तायडे. तर आता बघा प्रेक्षक हो, आठवतं नुपूरला कसं तिला बिलबुक मिळालेलं असतं आणि कसं त्याच्यानंतर तायडे आलेली असते रात्रीच, तिने बघितलेलं असतं नुपूरला काय काय करताना आणि तिथेच बघून त्यांनी ठरवलेलं असतं पुढे काय करायचं म्हणून. बघा प्रेक्षक हो, हे सगळं आता फ्लॅशबॅक मध्ये दाखवतायत. तर आता इथे फ्लॅशबॅकच दाखवतायत अजून, आणि अजून तेच दाखवतायत की कसं नुपूर सगळं चेक करत असते आणि तायडे तिला लांब थांबून बघत असते. तर हे सगळं रात्रीच्या वेळी घडलेलं असतं ना प्रेक्षक हो. तर आता इथे तायडे सगळं सांगते नुपूरला आणि हसते ती, कशी ट्रॅप झाली एक मुलगी माझ्या प्लॅन मध्ये, असं म्हणते तायडे. अतिशहाणी तू, मला माहित होतं लॉक केलेलं ड्रॉवर तू उघडणार. अगं बावळट, तू मला नाही, मी तुला फसवते आणि ते तुला उद्या कळणार, असं म्हणते तायडे. तर आता इथे तायडेने कसं ते ड्रॉवर ओपन केलेलं असतं आणि कसं ते डॉक्युमेंट्स ती बाहेर काढलेली असते. ओ माय गॉड, असं म्हणते तायडे, हे सगळे ओरिजिनल रेकॉर्ड्स तू पाहिलेस, पण फक्त तू पाहिलेस, यापुढे ते बाकी कोणालाही दिसणार नाही, तसं म्हणते तायडे, कारण ते इथे सेम दिसणारे डुप्लिकेट रेकॉर्ड्स आणि फाईल्स ठेवणार
तू हुशार असशील तर मी तुझ्यापेक्षा काही पटीने हुशार आहे असं म्हणते तायडे. आणि ती घेतलेली असते सगळे ते डॉक्युमेंट्स आणि तिने फेक आणलेले असतात ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी ठेवते बघा प्रेक्षक हो. सेम टू सेम असं म्हणते तायडे. अगं वेडे, मी ऑफिस मध्ये नक्की काय करते हे प्रूव्ह करायला पुरावे लागतील. कुठून आणणार आहेस तू पुरावे? बस तू शोधत. माझं काम झालं, मी चालले असं म्हणते तायडेने निघून जाते ती तिथून. यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची की तायडे 1, 2, 10 पावलं पुढे असते. किती? 10 असं म्हणते ती. 10 असं म्हणते ती. तुम्ही 10 काय 100 पावलं पुढे राहा माझ्यापेक्षा, पण सत्य समोर आल्याशिवाय राहत नाही असं म्हणते ती. तू सत्यमान, ट्रुथमान किंवा सचमान, सत्य प्रूव्ह करायला पुरावे हे लागतातच असं म्हणते तायडे. आता तू कितीही आदळआपट कर, पुरावा तुझ्याकडे नसेल तर आज हे झालं ना तसं झालंच नसतं असं म्हणते तायडे. पडलीस ना तोंडावर आज. खूप वाईट झाला ग तुझा फ्लॉप शो असं म्हणते तायडे. थोडक्यात काय झालं तुझं? का असं म्हणते तायडे. मी स्वतःच्या डोळ्याने पाहिली होती ती कागदपत्र असं म्हणते आता नूपूर. पण कुणाला दिसलीच नाही ती असं म्हणते आता तायडे. कुणाला दिसली नसतील पण तुम्ही जे करताय ना ते जास्त दिवस लपून राहणार नाही असं म्हणते नूपूर. तुम्हाला एक गोष्ट माहित नसेल कदाचित असं म्हणते नूपूर. पुराव्याची गरज खोट्याला लागते, खऱ्याला नाही असं म्हणते नूपूर. आधाराची गरज फक्त खोट्याला असते असं म्हणते ती. आणि कुणीही प्रयत्न केला ना तरी खरं काय सत्य काय हे बाहेर येतच असं म्हणते नूपूर. फार काळ लपून राहत नाही ती असं म्हणते ती नूपूर. हो का असं म्हणून आता ऍक्टिंग करते तायडे. मग कर ना प्रयत्न, कोण अडवलंय तुला? तुझं सत्य जर इतकं मोठं आहे, स्ट्रॉंग आहे, हो दे ना समोर, आणच. बघतेच मी असं म्हणते तायडे. आज एका ऑफिसमध्ये घडलं. 4 थोबाड तरी होती का तुझ्या बाजूने उभे? 4 सोड, मल्हार तरी होता का तुझ्या बाजूने असं म्हणते तायडे. कारण त्याला मी जे पुरावे दिले ते तू नाही दिलेस. सिंपल असं म्हणते तायडे. मल्हार सरांचा विश्वास पुन्हा मिळवेन मी, त्याची काळजी तुम्ही करू नका असं म्हणते नूपूर. तर आता तायडे हसायला लागते जोर जोरात. आजकाल हरवलेली छत्री मिळत नाही, तू काय विश्वासाच्या गोष्टी करतेस असं म्हणते आता तायडे. तर आता जोरात हसत असते तायडे. गेला का विश्वास आता मल्हारचा? तू तोडलास त्याचा विश्वास, चुकलीस तू असं म्हणते तायडे. मान्य आहे ना चुकले मी, पण चूक आणि गुन्हा यामध्ये बराच फरक असतो. खरा गुन्हेगार कोणतरी वेगळाच आहे असं म्हणते आता नूपूर. आणि त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असं म्हणते ती. ओके असं म्हणते तायडे. ओके, तू सत्य शोधतीयस आणि मी ते बदलतीये असं म्हणते तायडे. असं म्हणते ती. बदला ना, बिनधास्त बदला असं म्हणते आता नूपूर. पण नशिबात जर शिक्षा असेल ना तर ती नाही बदलता येणार तुम्हाला असं म्हणते नूपूर. वा वा, मला बरोबरीचा सामना आवडतो असं म्हणते तायडे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, पुढच्या वेळेला माझ्यावर आरोप करण्याआधी तुझ्या बाजूने बोलणारी, तुझ्यावर विश्वास ठेवणारी 4 थोबाड जमाव, तेवढं कर असं म्हणते नूपूरला तायडे. पण सध्या मात्र तू डिस्ट्रॉय. तर आता डिस्ट्रॉय लिहिते बघा प्रेक्षक तायडे. आणि आता ती ठेवते ते सगळे पुरावे ऑफिस मधल्या रॅक्स मध्ये बघा प्रेक्षक. आणि तिथेच नूपूर पण असते. तर आता बघत असते तायडे नूपूरकडे आणि ती निघून जाते तिथून बघा प्रेक्षक हो. तर आता नूपूर म्हणते आता पुरावे नसेल सापडले पण त्याने सत्य बाहेर यायचं थांबणार नाही असं म्हणते नूपूर. तर आता इथे रात्रीची वेळ असते. तर आता मल्हार थांबलेला असतो आणि तो आपल्या आईबाबांकडे बघत थांबलेला असतो. तर आता तिथूनच तायडे जात असते. तर आता इथे तायडे बघते मल्हारला. तर आता तायडे येते तिच्या दिशेने. तर आता तायडे ठेवते तिच्या खांद्यावरती हात. मल्हार असं म्हणते तायडे. तायडे असं म्हणतो मल्हार. काय रे, काय झालं? काय नाही तायडे, सकाळी नूपूर जे बोलली वागली त्यामुळे असं म्हणतो. काही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे, नूपूर तुझी बायको आहे म्हणून असं म्हणते आता तायडे. तिने जे काय केलं ते ऑफिसचा विचार करून केलंय. उलट मला त्याचं खूप कौतुक वाटतं अरे असं म्हणते तायडे. तिचं इंटेन्शन चुकीचं नव्हतं. करेक्ट. तुला तिचा राग असं म्हणतो मल्हार. नाही रे, राग वगैरे येण्याचा काही प्रश्नच नाही आहे असं म्हणते तायडे. ऑफिसमध्ये काही चुकीचं घडू नये असं वाटतंय तिला. मग ते चांगलंच आहे ना असं म्हणते ती. फक्त झालं कसं, नवीन जबाबदाऱ्यांचा उत्साह, स्वतःवरचा कॉन्फिडन्स, कन्क्ल्युजनवर पोहोचण्याची घाई ह्यामुळे जरा गडबड झाली. पण तिला जे वाटलं ते तिने स्पष्टपणे बोलून दाखवलं. चांगलं आहे हे. तायडे अगं पण असं म्हणतो मल्हार. फक्त मला ना तिची खूप काळजी वाटते मल्हार असं म्हणते तायडे. काळजी असं म्हणतो मल्हार. हो रे असं म्हणते ती. का असं म्हणतो मल्हार. अचानक नवीन जबाबदारी तिच्यावर पडली आहे, प्लस ती मालकीण पण झाली आहे कंपनीची. उगाच कुठला तरी सत्य शोधण्याच्या नादात काहीतरी गडबड करून बसायला नको. आणि घरी प्रॉब्लेम झाला तर, आणि तिला प्रॉब्लेम झाला तर तिचंच नुकसान होईल. बरोबर आहे तुझं असं म्हणतो मल्हार. नुपूरने आता ह्या सगळ्यावरती फोकस करायलाच नको. तिचा फोकस फक्त तिच्या किचनवर असला पाहिजे असं म्हणतो मल्हार. पण आता ती ऑफिसमध्ये असेल ना तर तिचं लक्ष डायव्हर्ट होणारच. म्हणजे का वेळेला कुठे कुठे लक्ष देणार ना ती बिचारी असं म्हणते तायडे. तायडे ह्याच्यावरती एकच उपाय आहे असं म्हणतो मल्हार. काय असं म्हणते तायडे. आपण तिला तिच्या किचनचा सेटअप बाहेर कुठेतरी उभा करून देऊ असं म्हणतो मल्हार. नाही नको, उलट असं करू नकोस असं म्हणते तायडे. चुकीचा मेसेज बाहेर जाईल. ती चुकीची वागली म्हणून तू तिला पनिशमेंट देतोयस असं वाटेल सगळ्यांना असं म्हणते तायडे. पण मग ह्याच्यावर काय उपाय आहे तायडे असं म्हणतो मल्हार. काही नाही असं म्हणते तायडे. तिच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे राहायचं नेहमी असं म्हणते आता तायडे. फक्त एकच मल्हार, तिच्याकडे थोडंसं लक्ष ठेवावं लागेल. आणि ऑफिसमध्ये असल्यावर तिच्यावर लक्ष ठेवणं सोपं जाईल आपल्याला. आता प्लीज आता ह्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस, शांत राहा असं म्हणते तायडे. सोबत असं म्हणते ती. गुड नाईट असं म्हणतो मल्हार. गुड नाईट असं म्हणते तायडे. आणि आता इथे मल्हार निघून जातो. तर आता इथे तायडेने आपलं काम केलेलं असतं. का बघताय असं म्हणते तायडे त्यांच्या आईबाबांच्या फोटोकडे बघून. तर काळजी नका करू असं म्हणते ती मल्हारच्या आईबाबांच्या फोटोकडे बघून. तुमच्या लेखाकडे माझं लक्ष आहे, नीट लक्ष असं म्हणते तायडे.
तर आता इथे रात्रीचीच वेळ असते. तर आता इथे झोपलेले असतात मल्हार आणि नुपूर. तर आता इथे नुपूरला झोप लागत नसते आणि मल्हारला सुद्धा. तू रात्री ड्रॉवर चेक केला होतास, याचा अर्थ चावी तुझ्याकडेच होती असं म्हटलीस ना तायडे. तुझ्या बाजूने बोलायला, उत्तर द्यायला माझ्याकडे काहीच नव्हतं असं म्हटलेलं असतं ना मला. खूप हेल्पलेस वाटते मला असं म्हटलेलं असतं ना मल्हार. तर आता बघा प्रेक्षक सगळं आठवत असतात नुपूरला फ्लॅशबॅक मध्ये. तिला खूप जास्त दुःख झालेलं असतं. तर आता इथे मल्हार मात्र बघतच नसतो नुपूरकडे आणि आता नुपूर पण त्या बाजूला बघून झोपत असते आणि मल्हारने पण त्या बाजूला वळून झोपलेला असतो तो. तर आता नुपूर ओळते ह्या बाजूला झोपण्यासाठी. तर आता मल्हार सुद्धा ओळतो. तर आता दोघे एकमेकांकडे बघत असतात. बेडच्या खालून बघा प्रेक्षक झोप येत नाही का असं म्हणतो मल्हार. तुम्ही पण तर जागेच आहात असं म्हणते नुपूर. असं म्हणतो मल्हार. रोज लॉंग डे असं म्हणतो मल्हार. खूप जड गेला आजचा दिवस असं म्हणतो मल्हार. असं काय बघताय असं म्हणते नुपूर. ऑफिसमध्ये सगळ्यांच्या नजरेत डाऊट होता तोच तुमच्या नजरेत असं म्हणते ती. डाऊट नाही माझ्या नजरेत असं म्हणतो मल्हार. काळजी आहे असं म्हणतो मल्हार. तू ठीक आहेस का ते बघतोय असं म्हणतो मल्हार. आज ऑफिसमध्ये जे काही झालं त्याचं तुलाही मनस्ताप झालाच असेल ना असं म्हणतो तो. तर आता नुपूर उठून बसते बघा प्रेक्षक मल्हार सुद्धा उठून बसतो. झोपा आता असं म्हणते नुपूर. किंवा असं तरी बघू नका माझ्याकडे असं म्हणते ती. नुपूर खूप जास्त विचार करत बसलेली असते. नुपूर असं म्हणतो मल्हार. तुझ्या या सुंदर डोळ्यामध्ये हरवून गेलो होतो मी आणि तू म्हणतेस माझ्याकडे असं बघू नका असं म्हणतो मल्हार. सर मी कुठल्याही मस्करीच्या मूडमध्ये नाही असं म्हणते नुपूर. पण मी मस्करी करतच नाही असं म्हणतो मल्हार. तुझ्या डोळ्यात मी एक प्रॉब्लेम बघितला आणि तो दिसतोय मला असं म्हणतो मल्हार. प्रॉब्लेम नाही असं म्हणते नुपूर. आहे ना असं म्हणतो मल्हार. तुझ्या मनातलं तू नाही बोललीस ना तरी तुझ्या डोळ्यातून ऐकू येतं असं म्हणतो मल्हार. गप्प बसावं असं म्हणते नुपूर. हेच की मला तुझ्याकडून शिकायचं कारण तुझ्या मनात एक असतं आणि तू बोलतेच काहीतरी वेगळंच असं म्हणतो तो. नुपूर प्लीज हे शिकव ना मला असं म्हणतो मल्हार. मी उकळ तिकडे असं म्हणतो. बसा तिकडे असं म्हणून नुपूर ओरडते. शिकायची फी द्यावी लागेल तुम्हाला असं म्हणते नुपूर. बापरे असं म्हणतो मल्हार. तरीच म्हटलं शत्रू पक्षाने अजून मिसाईलचा अटॅक कसं काय नाही केला असं म्हणतो तो. नुपूर बाहेर कोणी गेस सुद्धा नाही करू शकणार की तू इतकी व्हायलंट होतीस ते असं म्हणतो तो. खरंच मी तर विचार करतोय की ह्या रूम मधल्या सगळ्या गोष्टी कुठेतरी लपून ठेवूयात असं म्हणतो मल्हार. नाहीतर जरा काय झालं की मिसाईल खानविलकर लगेच उशा उचलून लगेच फेकायला लागतात. नुपूर हा तुझा वॉर मोड सारखा ऑनच असतो का ग असं म्हणतो तो. सर अति करू नका हा नाहीतर दुसरी उशी फेकेन मी असं म्हणते. आम्ही तुमच्या पुढे सरेंडर केले मॅडम असं म्हणतो मल्हार. आम्ही हरलो युद्ध संपलंय. हा पांढरा झेंडा सुद्धा फडकवला बघा. वॉर ओव्हर असं म्हणतो मल्हार. तर आता नुपूर हसते. एक विचारू असं म्हणतो मल्हार. तर आता ती नको असं म्हणते. उद्या विचारू असं म्हणतो मल्हार. उद्या पण नको असं म्हणते नुपूर. मग परवा असं म्हणतो तो. परवाचा विचार करून सांगेन परवाचा असं म्हणते नुपूर. तर आता मल्हार हसतो. तर आता इथे गुड नाईट मिस खानविलकर असं म्हणतो तो. गुड नाईट असं म्हणते ती आणि ही तुमची मिसाईल असं म्हणून आता तो ती उशी जी तिने फेकलेली असते ते फेकतो तिच्या अंगावर. पुढच्या वेळी अशा रात्री अपरात्री ऑफिसमध्ये जाऊ नका अशा एकट्या असं म्हणतो मल्हार. पुढच्या वेळेला तुम्हाला सोबतच घेऊन जाईन असं म्हणते. काय मला सोबत घेऊन जाणार आता मूड आहे का तुमचा ऑफिसला जायला असं म्हणतो तो. नाही झोपा आता असं म्हणते नुपूर. तर आता इथे झोपतात बघा प्रेक्षक मल्हार आणि नुपूर. तर आता दोघे एकमेकांकडे बघत झोपतात. तर बघा प्रेक्षक आजचा भाग इथे संपतो. बघा तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवलंय नुपूर हा केक तू स्वतः बनवलास असं म्हणतो आता इथे मल्हार. कारण आता नुपूरने केक बनवलेला असतो ना मल्हारसाठी. हो असं म्हणते नुपूर. घरात कोणाचाही बर्थडे असला तरी मी बनवलंच असतं असं म्हणते ती. थँक्यू असं म्हणतो मल्हार. वाढदिवसाच्या दिवशी एक विश मागायची म्हणजे ती पूर्ण होते असं म्हणते नुपूर. आधी विश मग केक असं म्हणते ती. तेवढ्यातच तिला कॉल आलेला असतो. एक मिनिट असं म्हणते आता नुपूर. काय असं म्हणते नुपूर. संजना सापडली असं म्हणते ती आणि मल्हारला ऐकायला जात आहे सगळं. ती माझ्या समोरच आहे असं म्हणते ती बाई. तर आता संजनाची एंट्री झालेली आहे बघा प्रेक्षक तर बघा प्रेक्षक रिकॅप इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशीच एक्सक्लुसिव्ह असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.